नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तुम्ही जर हे 5 कार्ड काढले तर तुम्हाला मिळणार 3,000 रुपये महिना. नवीन योजना सुरू झालेल्या आहेत. तर यामध्ये 2026 मध्ये 27 करिता जर तुम्ही हे 5 कार्ड काढले तर यापैकी तुमच्याकडे जरी हे कार्ड असेल तर तुम्हाला 3,000 रुपये महिना इथे मिळणार आहे. तर आपण नाव कशा पद्धतीने तपासायचे आणि ते कोणते कोणते आवश्यक आहे, कार्ड कोणते कोणते, तर संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण अपडेट्स किंवा माहिती तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील. 3,000 रुपये महिना तुम्हाला इथे मिळणार आहे. म्हणजेच की अर्ज मंजूर झाल्यानंतर डीबीटीच्या द्वारे थेट तुमच्या महिन्याला तुमच्या खात्या अकाउंटमध्ये येणार आहे. आता 2026 आणि 27 करता हे 5 कार्ड तुमच्याकडं असायलाच पाहिजे. म्हणजेच की महिला, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, रोजगार, युवक, लहान व अल्प उद्योगधारक, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, संघटित कामगार, तर अशांना 3,000 रुपये महिना इथे देण्यात येत आहे. तर जिल्ह्यांमध्ये कार्ड वाटप त्यांच्यामुळे 3,000 रुपये जमा होईल का, सुरुवात होईल का? अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, तर या जिल्ह्यांमध्ये काही 3,000 रुपये जे काही नागरिक आहे त्यांनी नागरिकांनी काढलेल्या तशाच्या खात्यांमध्ये पैसे येत आहेत. तर गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर शहर, मुंबई उपनगर, म्हणजेच की नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, धाराशिव, पालघर, तर यांच्यामध्ये काय आहे ना की परभणी, पुणे, रत्नागिरी आणि रायगड, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ, तर अशा जिल्ह्यांना समावेश आहे. म्हणजेच की हे कोणते जिल्हे पेंडिंग आहे ते टप्प्याटप्प्याने इथं बघणार आहोत. की म्हणजेच की जे पहिले जे कार्ड आहे ते श्रमिक कार्ड, तर म्हणजेच की लवर कार्ड आहे. की काही जण म्हटले आहे की बांधकाम कामगार काढू शकते, पण कोण काढू शकते? की बांधकाम कामगार मंजूर जे घरकाम करणाऱ्या महिला असतील व यांच्यामध्ये अपघात विमा तुम्हाला 2,00,000 रुपयापर्यंत मिळणार आहे व मुलांना शिष्यवृत्ती काही वेळा आर्थिकदृष्ट्या मदत इथे मिळणार आहे. अंतर्गत तुम्हाला इथे दुसरे म्हणजेच की संजय गांधी निराधार अनुदान योजना यांच्यामध्ये विधवा महिला, दिव्यांग याचप्रमाणे निराधार व्यक्तींना दरमहा 1,500 ते 3,000 रुपये इथे मिळते. म्हणजेच की आता निराधार व्यक्तींना तर 2,500 रुपये मिळणं सुद्धा सुरू झालेलं आहे आणि अशांनाही या महिन्याला 3,000 रुपये मिळू शकतात. तर ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन योजना आहे, तर का फॉर्म कशा पद्धतीने भरायचा ही सुद्धा आपण नागरिकांना सांगणार आहे. की 60 वर्षावरील नागरिकांना इथे 1,500 रुपये रुपये महिना इथे सुरू होणार आहे. म्हणजे असतील तर अशांना रुपये खात्यांमध्ये जमा केले जाणार आहे. शेतकरी बांधवांना PM किसान योजनेच्या अंतर्गत तुम्हाला शेतकरी योजनेच्या अंतर्गत वर्षाला 12,000 रुपये तुम्हाला इथे मिळतात. आणि संघटित श्रम कार्ड आहे, म्हणजेच की त्या श्रम कार्डच्या माध्यमातून म्हणजेच की मासिक ते 3,000 रुपये इथे तुम्हाला इथे मिळू शकतात. परंतु लाडकी बहीण योजना त्याचप्रमाणे महिलांना प्रत्येकी महिन्याला 1,500 रुपये मिळत आहे. लाडकी बहीण योजना इथे सुरू झालेल्या आहे. तर या योजनेच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1,500 रुपये देण्यात येते आणि यामध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड, बँकेचे पासबुक, मोबाईल, तर वार्षिक उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, फोटो इत्यादी तुमच्या कार्ड असेल तर या कार्डवरच्या मिळतील. असे एकच सार्वजनिक कार्ड नाही, तर वेगवेगळे सर्व या योजनेचे कार्ड आहे. तर जे काही श्रमिक कार्ड असतील, बांधकाम कामगारचे मंजूर असतील, घरकाम महिलांचे पात्र आहे त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा, रजिस्ट्रेशन करून घ्यावा. आणि घरकाम करणाऱ्या महिलांना इथे भांडींचा संच सुद्धा मिळतोय. मी त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे की घरकाम महिलांना 10 वस्तूंचा संच देखील यामध्ये मिळतो. आणि हँडिकॅपचा म्हणजे ज्या महिला असतील, ज्या हँडिकॅप असतील त्यांना पण इथे सर्टिफिकेट तुमचं असेल तर तुम्हाला इथे या ठिकाणी लागणार आहे. धन्यवाद.